राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने मखमलाबाद येथील जय जनार्दन भक्त मंडळ व ग्रामस्थ यांच्या वतीने श्री श्री अनंत विभूषित योगी माधवगिरी महाराज यांचे प्रवचन व सत्संग पालखी व मिरवणूक आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रम सार्वजनिक वाचनालय मखमलाबाद या ठिकाणी संपन्न झाला. याप्रसंगी गावात पालखीची मिरवणूक काढण्यात आली. पालखी मार्गावर सुशोभित अशी रांगोळी काढण्यात आली होती. राष्ट्रसंत परमपूज्य माधवगिरी महाराज यांचे प्रवचन झाले व नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी संत जनार्दन स्वामी भक्त परिवारातील कार्यकर्ते योगेश पिंगळे, नामदेव माळी, विष्णू काकड, शिवाजी गामणे, निखिल पिंगळे, मिलिंद माणकर, महेश माणकर, साहेबराव माळी, दिनू माळी, श्याम मगर, पंडित माळी, संतोष व विकी गोडसे आदींनी परिश्रम घेतले. प्रासादिक ग्रंथ आहे. सद्गुरू जनार्दन स्वामींचे गुरुदेव भगवान श्री गोरक्षनाथ, गोरक्ष जती मानतात. जती भक्त ते 9 आणि भगवान मारुतराय हे 10 जती आहेत, बाकी नाही. आणि यांनी 84 सिद्धार्थ हा उल्लेख नाथांच्या ग्रंथात सुद्धा आहे, माऊलीच्या ग्रंथात सुद्धा आहे. माऊलीच्या तोंडून पण आले हे नामदेव महाराज हे 84 सिद्ध झाले. नंतर हे 9 लोकांनी 84 सिद्ध केले आणि सगळीकडेच मग संपूर्ण भरतखंडामध्ये नाथ भक्तीचा प्रचार आणि प्रसार झाला. तेच कार्य सद्गुरू जनार्दन स्वामींचं कार्य जसं त्यांनी सांगितलं की हेच कार्य करा, ते कार्य आम्ही धर्माचं कार्य करण्यासाठी तर त्यांनी आपले 9-10 शिष्य निर्माण केले. आणि म्हणून तशाच प्रकारचे नवनाथांनी सुद्धा हे 9 असे 84 सिद्ध जमा करून मग आपल्याकडे जास्त नाही काही वेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाचे आणि त्यांचे शिष्य परिवार काम करतायत. फार मोठा नाथ संप्रदाय. कुंभमेळ्याला तुम्ही पाहिला असेल, आज कानफाडे असतात ते आणि त्यांचं विशेष वेगळीच स्नानाची पद्धत असते, त्यांचं सर्व वेगळंच. आणि नागपंथी म्हणजे ते खूप श्रीमंत संप्रदाय असतात. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे नवनाथांचं पोथी त्या ठिकाणी निदान श्रावण महिन्यात तरी वाचतात. काही कोय ना भीतीने कोय ना होतं घेतं जावं घरातून म्हणून कोय ना. आता सगळ्यांच्या घरात होतंय मला घाणघाण काय ते काय सिरीज पाहतात भूताची आणि मग ते भूत स्वप्नात येतात. कधी पत्नी झोपले, भांडणं झाले तो काही झोप हो माझ्याकडे तोंड करून जावं पोराला मध्ये घेतलं मी नाही करत पाहिलं असं नका करून मला भीती वाटते, मला भूताचं स्वप्न पडतं आणि अजिबात नाही पाहणार तिकडे करून तुझ्याकडे करून झोपणार. भांडणं झालेली होती. हो म्हणजे असं काय करतं मला भूताचं भीती वाटतं रात्री, म्हणजे मला पण भूताळीची भीती वाटतं. माझ्या माय बहिणी हो, जीवस्य कंठस्य मैत्री करा. चांगल्या प्रकारचं घरामध्ये धार्मिक वातावरण आणि म्हणूनच द्या निदान श्रावण महिन्यात तरी ते प्रासादिक ग्रंथ आहे. आमच्या गुरुदेवांचं नाव गोरक्ष जती होता. जती फक्त मी वाचलं जेवायचं गोरक्ष जती तर 9च होते. मग जनार्दन स्वामीची कलियुगामध्ये आता 7-8वा कुंभमेळाच्या अगोदर जनार्दन स्वामीला मंत्र दिलेले गोरक्ष जती कोण नागाबाबा होते, काय अंगावर कपडे नव्हते घाले, सिद्ध होते. त्यांनी जनार्दन स्वामीला प्रसाद दिला आणि म्हणून देव हो ते दिगंबर होते, ते नागभाव म्हणायचे. आणि सद्गुरू जनार्दन स्वामींनी नागेश्वर मंदिरातच साधना केली. अंदर सोडलं आमचा समाज माळी आहे वगैरे तिथं पाचवी जाऊन खूप असं सेवा करून त्यांनी बाबाजीची सेवा केली. लोक आहे अजून खूप म्हातारे झाले, 90-80 वर्षाचे वय. काही नाही जनार्दन स्वामी एक नरुट भरून दूध प्यायची म्हणे, थोडंफार कोणी दिलं तर 2-5 पैशाची खारीक आणून खायची. गाणं होतं त्यावेळेस आणि 2 आण्याची खारीक खायची. आणि 18 वर्ष राहिले पण कोणाकडे काही मागितलं नाही. काही माळे समाजाचे लोक दूध घेऊन जायचं, जास्त नको देऊ एवढंच नाही, जास्त सुद्धा नाही. काय जीव म्हणला असेल मला 16 वर्ष फक्त थोडंफार तेवढं दूध आणि थोडी खारीक म्हणा. आणि उपासाच्या दिवशी फक्त एक लवंग तोंडात घालायची एकादशी दिवशी. आता शिवरात्र 15 दिवशी राजगिरीचे लाडू चालाल का, घरी केलेले चालाल का, दुकानाचे चालाल का, चिक्की चालाल का, असे फोन येतात आमच्याकडं. काय जीव म्हणत असेल
म्हणून देव भक्ती 16 वर्षी पोळे निवडी तो वळे एकच बघा. अशा प्रकारची या लोकांनी भक्ती केली. समर्थांनी केली, भगवान बाबांनी केली, नाथबाबांनी केली, माऊलींनी केली, मशनाथ मशनाथांनी केली, समर्थांनी केली. नाही तेवढी करते त्यांनी जर आपण संसारी जीवाने थोडीफार केलं तर आपल्याला सुख मिळणार नाही का? त्यांना जसं सुख मिळालं तसं आपल्याला सुख मिळणार नाही का? म्हणून द्यावं या श्लोकाचा मतितार्थ असा आहे की थोडं तरी काही थोडा बहु उपकार तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. भावे गावे गीता गीता, भावे गावे गीता. माऊली या ठिकाणी सांगितलं जे विषयाशी तिळांजली देऊनी प्रवर्तीवरी निगडवला होणे माते सुनई हृदय सुनी भोगिताची परी भोगिती या नारा नका भेटणे नाही सुधाधिका सुद्धा म्हणजे तहान भोकेचा केला कंटाळा शिवनामाचा मानला सोहळा. माझे बहिणी ज्ञानोदय स्वामीचं पाळणं म्हणतात कलियुगामध्ये अवतार झाला, कलियुगाचे अवतार झाला, साईच्या पोटी विराजला. कलियुगात अवतार झाला, साईच्या पोटी विराजला. साऱ्या जनतेला आनंद झाला, रुबाळ जोतो. साऱ्या जनतेला आनंद झाला, रुबाळ जोतो. लहान मोठ्याचा कंटाळ केला महाराज. म्हणून या ठिकाणी माऊलीने भेटणे नाही सुधाधिका परी चक्षुराधिका. डोळे दाखवून प्राणभूमीमध्ये 16 वर्ष राहिले. ते डोळ्यात जास्त पाप करतात महाराज. भाऊ बहीण जर एका ठिकाणी बोलत बसले असते तरी आपल्या मनात येतं काही भाऊ बहीण आहे म्हणून. डोळ्यामुळेच होतो. सगळेच काही वाईट असतात का? कोणी काय असेल कोणी काय असेल. आणि म्हणून द्यावं या ठिकाणी ते जे चक्षुराधिकाचा कौन पडो डोळे दाखवून बसल्यानंतर काय तुम्हाला समजणार. म्हणून बाबा डोळ्यात जास्त पाप करतात. चांगलं दिसतच ते काही डोळ्यानं. सगळ्याच दोष पाहतात. दृष्टी दोषच होईल त्यांच्यामध्ये. मग दृष्ट लागते लेकराला सुद्धा. सगळ्यांना माहिती दृष्ट लागते. आणि म्हणून द्यावं आयुष्य निरंतरी आशयाचा कौन पाडू माऊली सांगतात. यांना काय सांगावं. म्हणून आयुष्य निरंतरी. स्टार न्यूजसाठी राजेश शिरसाट, नाशिक.